निवडणुकीचा आणि माझ्या जनता दरबाराचा काही संबंध नाही. तुम्हाला शंका वाटते माझ्या प्रयत्नाविषयी? बाब अशी आहे की हे सगळे प्रश्न मॅनमेड आहे. माणसांनी स्वतःच्या स्वार्थाकरता किंवा आपल्या एकूण मस्तीमध्ये असणाऱ्या काही घटकांनी गोरगरिबांचा छळ करण्याचा प्रयत्न चाललाय असं माझं मत आहे. शासनाचे कायदे, शासनाचे नियम हे शासनाचे अधिकारी काही ठिकाणी पाळत नाही, मग त्यांना त्याची जाणीव करून द्यायला मला भाग पडलेले आहे. प्रामुख्याने सिडको मध्ये असलेले अधिकारी मी वारंवार सांग नालायकच आहेत, पूर्ण नाही. 10% अधिकारी नालायक हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. राज्य शासनाने ठरवलं 2015 पर्यंतच्या अनुकूल बांधकामाला अभय दिलेले असताना हे लोक ते तोडण्याचा प्रयत्न करतात. नियम असा निघालाय की सिडको गावठाणाच्या बाहेर नोड मध्ये त्या परिसरातील जी रिझर्व्ह प्राइस आहे त्या रिझर्व्ह प्राइसच्या 15% रक्कम जर सिडकोला भरली तर ती जागा त्या घटकाची होते. असे नियम असताना सुद्धा सिडकोचे अधिकारी लोकांना नोटिसा देऊन भयभीत करीत आहेत आणि त्याबरोबर महानगरपालिकेचे सुद्धा काही नालायक अधिकारी लोकांचे पाण्याचे कनेक्शन खंडित करीत आहेत. मी सूचना दिलेली महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना की हे जे कोण आहेत दलाल बिल्डर लोकांचे याला थांबवा, आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मी मेसेज दिलाय की याच्यामुळे अशा नोटिसा लोकांना द्यायच्या नाहीत. एकूणच प्रशासकीय यंत्रणा 90% लोक अतिशय सकारात्मक काम करत जातात. तुम्हाला 11 वाजल्यापासून आता जवळजवळ 6 वाजले म्हणजे 7 तास सगळी यंत्रणा आपल्या मनोभावे त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न करत सगळे डिपार्टमेंट. नरेश बोल नरेश मस्के काल बोलले ठाण्यात. अरे जाऊ दे ना, मला कोणाच्या नावाचा उच्चार पवित्र लोकांच्या नावाचा माझ्याकडे करू नका. त्यांच्याविषयी त्यांनाच विचारा. मला संजय राऊत बोलतोय की गणेश नाईक. जाऊ दे ना, आता मला माझ्याविषयी चांगलं बोललेलं सुद्धा मला सांगू नका, वाईट बोललेलं सांग. मी जो आहे तोच आहे. कोणी चांगला बोलल्याने गणेश नाईक चांगला होणार नाही आणि कोणी वाईट बोलल्याने गणेश नाईक वाईट होणार. दादा, कोरोनाने पुन्हा डोक्यावर काढण्याची परिस्थिती आहे राज्यात. या पट्ट्यामध्ये ठाणे पट्ट्यामध्ये किंवा ओव्हरऑल कशा पद्धतीची यंत्रणा काळजी घेण्यासाठी राबवली जाईल? मी किती सतर्क आहे ना याचं एकच उदाहरण देतोय. कोरोना झाला 2019 ला चीनमध्ये वुहान मध्ये, आपल्याकडे 2020 ला आला. परंतु ह्या भावे थिएटरला 2012 ला ओझोनचा प्रवाह जंतुनाशक होण्याकरता लावलेला आहे. आता तो सिस्टीम मध्ये नाही, तो बाहेर आहे. तुम्ही तर त्या VIP रूम मध्ये जाऊन बघा, ते ओझोन आहे. म्हणजे किती वर्ष अगोदर, 7 वर्ष अगोदर अशा प्रकारचे हवेमध्ये जंतू येतील या गणेश नाईकला या गोष्टीची जाणीव झाली होती आणि ओझोन लावण्याचे आदेश मीच दिले. या ठिकाणी यंत्रणा सतर्क आहे, भारत सरकार सतर्क आहे, महाराष्ट्र सरकार सतर्क आहे, आरोग्य खातं सतर्क आहे आणि सर्व प्रशासनाचे सर्व अधिकारी आपापल्या जबाबदाऱ्या समजून या येऊ घातलेल्या कोविडला तिथे बाहेरच्या रोखण्याचं काम केलं जाईल. विकासाच्या दृष्टीने एअरपोर्ट जूनमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. आज हे जे शहर आहे खूप महत्वाची भूमिका बजावत आहे. तुमच्या अँगलने बघता की येत्या काळामध्ये या गोष्टी, कारण पावसाळा पण आहे आणि एअरपोर्ट पण सुरू होणार आहे, तर त्या दृष्टीने काही प्रशासनाला सूचना वगैरे किंवा नागरिकांना काही सतर्क वगैरे राहण्याचे असे काही पिक्चर बाब अशी आहे की स्वच्छतेमध्ये महाराष्ट्रामध्ये नाही, मुंबई शहर एक नंबर, राहण्याला एक शहरामध्ये सुद्धा एक नंबर आहे, भारतामध्ये 3रा नंबर लागतो. परंतु मी विनम्रपणे सांगतो, काही लोकांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, परंतु काही नालायक लोकांच्या मुले हे शहर वासरात लंगडीगाय आहे. याच्यामध्ये वंथड अजून सुद्धा बाबी दुरुस्त करण्याच्या बाकी आहे. मी कालच माननीय पोलीस आयुक्तांना फोन करून सांगितलं की आपल्याला एकूण या शहराच्या हिताकरता मी स्वतः माननीय पोलीस आयुक्त, माननीय महापालिका आयुक्त
पोलीस आयुक्तांचे, त्यांचे झोन 1 चे डीसीपी, सहाय्यक आयुक्त, पोलीस इन्चार्ज, महापालिकेचे विविध खात्यांचे प्रमुख, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि वार्ड ऑफिसर, नाक्या नाक्यावर भिकाऱ्यांचा गलकाट सुरू झालेला आहे. तृतीयपंथी यांची सगळी रस्त्यामध्ये ये जा चालू आहे. नाही म्हटलं तरी फुटपाथवर फेरीवाले आले, रस्त्यावर हातगाड्या आलेल्या. आता ह्या हातगाडीवाल्यांना किंवा फेरीवाल्यांना एका दिवसात फटक्यात बाजूला फेकून द्या असं माझं म्हणणं नाही. मान्य आयुक्त सकाळी होते, त्याला मी त्यांना बोललो की आपल्याला याविषयी विचार करायला लागेल. सिडकोकडून आपल्याला भूखंड घेऊन हॉकर्स झोन म्हणजे फेरीवाल्यांच्या करता काही जागा द्याव्या लागतील, हातगाडीवाल्यांकरता जागा द्याव्या लागतील. जे भिकारी आहेत त्या भिकाऱ्यांना शेल्टर हाऊस की ज्या उचलून तिथे का म्हणजे आपल्या शहराच्या बाहेर फेकलं म्हणजे भिकाऱ्यांचा तो पर्याय असता कामा नये. त्या सर्व भिकाऱ्यांना, लहान मुलं आहेत, महिला आहेत, तरुण आहेत, वयोवृद्ध आहेत, त्या लोकांचं संगोपन सुद्धा केलं पाहिजे, त्यांची मेडिकल टेस्ट केली पाहिजे आणि जे काम करण्याच्या लायकीचे असते त्यांना कामात लावलं पाहिजे. काही भिकारी ओरिजिनल आहेत, काही भिकारी लोकांना भीक मागायला लावलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्याची गरज आहे. तृतीयपंथीयांना सुद्धा एकत्रच रस्त्यातून बाजूला काढताना त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार, त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार नोकऱ्या पण दिल्या पाहिजे. गरज पडली त्यांचा ग्रुप तयार करून त्यांना आर्थिक मदत करून उदरनिर्वाहाचं साधन निर्माण केलं पाहिजे. आणि म्हणून मी माननीय आयुक्त महापालिकेला सांगितले की एकूण आपल्या शहरातल्या फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करा. नोड वाईज, गाव वाईज आणि झोपडपट्टी. माझ्या दृष्टिकोनातून 50% फेरीवाले आपल्या शहराचे बाहेरचे, जे आपल्या शहराचे फेरीवाले नाहीत, म्हणजे सगळ्यांचे लायसन रद्द करा आणि मग कागदपत्र तपासून परत नवीन लायसन्स द्या. आणि ते एकूण त्याच्यावर कारवाई करण्याच्या पूर्वी आपल्याला टप्प्याटप्प्याने एकेका नोडमध्ये एका सेक्टरमध्ये त्या लोकांसाठी पर्यायी जागा निर्माण करावी. फेरीवाल्यांच्या बाबतीत तेच, भिकाऱ्यांच्या बाबतीत तेच, तृतीयपंथीच्या बाबतीत या लोकांना कुठल्याही प्रकारच्या माणुसकीचा जो भाग आहे त्या माणुसकीचा भाग अवेरून कुठल्याही प्रकारची कारवाई होता कामा नये. आणि म्हणून त्याकरता मी स्वतः, माझे काही सहकारी, महापालिका आयुक्त त्यांचे सहकारी, पोलीस आयुक्तांचे सहकारी आणि रचनात्मक निर्णय घेऊन त्या ठिकाणी भविष्यकाळामध्ये फेरीवाला मुक्त फुटपाथ, हातगाडी मुक्त रस्ता, भिकारी मुक्त सिग्नल आणि वाहतुकीत काचेवर फटके न मारणाऱ्या तृतीयपंथीयांच्या पासून मुक्त हा शहराचा भाग, ही माझी रचना आहे आणि मी ते करणार. आता होर्डिंग पॉलिसी, या जाहिरातीच्या पॉलिसीविषयी महाराष्ट्र सरकारला मीच पॉलिसी बनवून महापालिकेची दिली होती. त्यावेळच्या मुख्य सचिवांनी सांगितलं, अरे ही पॉलिसी तर आपल्याला महाराष्ट्रात करायला पाहिजे, हॉकर्स पॉलिसी पण तशी करायला पाहिजे. परंतु त्या करता करता नवी मुंबईत बिघडली आणि ती आता काही घटकाने, हे नवी मुंबईमध्ये, इथे नवी मुंबई हे कमवण्याचंच क्षेत्र आहे म्हणून काही लोक आले इथे. आता गणेश नाईक इथे कशातून काढेल, काय बोलतो मी, खेळले असेल ना त्याला उलटी करायला लावेल. तो राजकारणातला आहे की तो कुठल्या प्रशासनातला आहे याची पर्वा करणार नाही. सुधरा, ज्याला इथे परवडणार नसेल तिथे निघून जा, त्यापेक्षा तुम्हाला सुधारायचं काम आम्ही करू. हा दम राजकीय नेते नाही की सगळ्यांना. तुमचे अटॅचमेंट, तुम्ही जे बोलता ते एकदम बरोबर आहे. पण पुन्हा एकदा एअरपोर्ट येणार आहे, पोलिसांवर देखील मोठा ताण होणार आहे. तर या यंत्रणा महापालिका निश्चितच तुमच्या जे आदेश आहे ते पालन करतील. पोलीस यंत्रणेवर विशेष करून मोठा ताण होणार. प्रश्न हे बघा, बाब अशी आहे की एअरपोर्ट ही काय जबाबदारी नुसते काय महापालिकेची नाही, ही केंद्र सरकार, राज्य सरकार आणि कनेक्टिंग महानगरपालिका, पोलीस यंत्रणा, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही सगळ्या यंत्रणा आता विविध भागातून
एअरपोर्टला जाण्याकरता एलिव्हेटेड ब्रिजेस तयार होतात, मेट्रो तयार होते, रेल्वे तयार होते, रस्ते तयार होतात. या सगळ्या यंत्रणा एकत्रित्या काम करतील आणि जनसामान्याला भविष्य काळामध्ये सुखाचे दिवस, भारत प्रगती पथावर आहे, सामर्थ्यवान आहे, हे निश्चितपणे सिद्ध झालेले आहेत. काल परवा 8 दिवसापूर्वी झालेल्या लढाईमध्ये नुसत्या पाकिस्तानला नाही तर जगाला समजून चुकलेलं की भारताच्या सामर्थ्यासमोर निश्चितपणे ज्यांची अनैतिकता आहे ते लोक टिकणार नाहीत. नैतिकता असेल ते लोक भारताबरोबर टिकतील, कारण भारत त्यांच्याशी वादच झाला. एकूण भविष्य काळामध्ये कोणाला दोष न देण्यापेक्षा आपल्या आपल्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी पार पडण्याचं काम करा. आता मीडिया सुद्धा तुमचं चांगलं काम करते, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया. पण उडदा माझी कालेगोरे आहेत, त्यावेळेला मी उडदा माझी कालेगोरे आहेत. राजकारणामध्ये भ्रष्ट राजकारणी आहेत. मी सांगतो प्रशासनामध्ये भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी, पत्रकारामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये भ्रष्ट पत्रकार आहेत आणि न्याय विधीमध्ये सुद्धा काही भ्रष्ट लोक आहेत आणि ते सिद्ध झाले. आणि म्हणून त्या ठिकाणी असलेल्या गोष्टीला चांगल्या प्रकारचं माणसाला ललांबूत ठरेल असं भविष्य काळात जीवन जगताना आनंद वाटेल असं जीवन जगण्याकरता मी नेहमी सर्वांना बोलतो. एरवी धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्ग यांच्या पलीकडे जाऊन पक्षाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माचं जतन करण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. काही पत्रकार आग लावण्याचा धंदा करतात. काय आग लावणं? मग माझं असं म्हणणं की त्यात जे लोक असे विचार करत त्यांना विचारा नाही. आता तुम्ही मगाशी म्हटलं तर कोणी काय म्हणत या गावात पाणी नाही, त्या गावात पाणी आमच्या गावाचं चोरून नेलं. नवमीचं पाणी कुठे चोरून नेलं त्याचा बघा, तपास करा आणि चोरलेलं पाणी परत द्या. नवी मुंबईमध्ये पाण्याची कमतरता होणार नाही आणि नवी मुंबईच्या लोकांना कोणी अक्कल शिकवायची गरज नाही, कारण नवी मुंबई गेली 25 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी न वाढवलेलं शहर आहे. आणि देन टू नवी मुंबईचा शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा, घनकचरा, गार्डन, मैदान, नवी मुंबई तुमच्यापेक्षा 100 पट पुढे आहे.